अत्यंत दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की आज वासुंदे गावातील भूकनकवाडी परिसरामध्ये असलेला एक अतिशय होतकरू आणि ज्याची आता त्याला उमेद होती असा संतोष अहिलाजी नरे या मुलाला बेदरकारपणे वाळूच्या डंपरखाली जावं लागलं आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। एकंदरच जर बघायला गेलं तर आपली प्रशासन व्यवस्था किती ढिसाळ आहे हे याच्यावरनं स्पष्ट होतं। आज अनेक समाजातील लोकांच्या प्रतिक्रिया या संदर्भातल्या उठल्या आणि आज त्याच्या कुटुंबियांची काय अवस्था असेल त्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही। एवढी मस्ती आणि एवढा माज या सगळ्या लोकांना आलेला आहे, हा उतरवणं गरजेचं आहे। या मागच्या काळात देखील नुसतं वासुंदच नाही, खडकवाडी, पळशी, वनकुटा, पोखरी ह्या भागामधील प्रचंड वाळू उपसामुळे अनेक तरुणांना आपले जीव गमवावे लागले आणि अजूनही प्रशासन त्या बाबतीमध्ये तितकंसं जागरूक नाही आहे असं माझं वैयक्तिक मत आहे। याच्यामध्ये महसूल प्रशासन असेल, पोलीस यंत्रणा असेल, या सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीची गंभीरतेने दखल घेणं आवश्यक आहे। वासुंद्यातून तर आम्ही निश्चितपणे एक गोष्ट सगळ्यांना सांगतो की आम्ही एक खडाही वाळू या पुढच्या काळामध्ये चालू देणार नाही, परंतु प्रत्येक गावाने असा ठराव घेणं आणि नुसता कागदावरचा ठराव त्याच्यासाठी पुरेसा नाही, तर तो प्रत्यक्षात कृतीत आणणं हा गरजेचा आहे। तरच अशा संतोषचे बळी वाचतील। नाहीतर एखादा 2 दिवस आपण सगळेजण शोक व्यक्त करतो आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी काळानुरूप विसरून जातो, असं व्हायला नको। मी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं त्यांच्या कुटुंबियाच्या या अतिवाशा दुःखामध्ये सहभागी आहोत। आम्ही त्याला परत आणू शकत नाही, परंतु भविष्यात कुठल्या संतोषचा बळी जाऊ नये यासाठी अत्यंत जाणीवतेने आम्ही सगळेजण प्रयत्नशील राहू। नमस्कार।